मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अनम्यूट करा, अनम्यूट करा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर, बोला. माझं नाव ऍडव्होकेट विजय वैयक्तिक. पवार. यस, वैयक्तिक रिझल्ट शेअर करायचे आहे सर. यस. यस सर, यस सर. माझं नाव ऍडव्होकेट विजय पवार. मी नाशिक कोर्टात प्रॅक्टिस करतो मागील 10 वर्षापासून. परंतु माझं पण अनहेल्थी लाईफस्टाईलमुळे, बाहेरचं खानपानमुळे माझं देखील ओव्हरवेट झालेलं होतं. जवळपास 81.5 एवढं माझं वेट झालेलं होतं. त्याचबरोबर माझा जो पोटाचा घेर होता तो जवळपास 44 इंच एवढा माझा पोटाचा घेर झालेला होता. त्याचबरोबर मला पाठीचा त्रास असेल, माझा मणक्याचा त्रास असेल, त्याचबरोबर माझा कमरेचा त्रास असेल, गुडघ्यांचा त्रास असेल, हायपर असे अनेक मला असे त्रास होते की जे मी त्रास घेऊन चालत होतो. मी जिम पण लावून बघितली, मी 8-8 किलोमीटर रनिंग करून बघितली, चालून बघितलं. मला आईने मला जर सांगितलं असेल की निंबू पाणी घे, मीठ टाक, ते घे, असे सगळे मी टोटल प्रयत्न करून बघितले. ना माझं वेट कमी झालं, ना माझं काय झालं. मी थँक्स नितीन शिंपी सरांना म्हणेल की त्यांनी माझी कुलदीप पवार सरांसोबत ओळख करून दिली. आणि माझे या 40-45 दिवसाच्या जर्नीमध्ये मिस्टर कुलदीप पवार सर, जे माझे मी त्यांना माझे गुरुच मानतो मी त्यांना. त्यांनी माझं 40 दिवसामध्ये माझं पूर्ण बदल करून टाकलेलं होतं. जे माझं 81 किलो वजन होतं, 81.5 किलो, आता तर ते माझं 72 किलो वरती, हा माझा ओल्ड फोटो आहे. तर 72 किलो माझं वजन करून टाकलेलं आहे. जे माझे कमरेचे जो काय माझा जो 40 ते 38 40 ते 38 ची माझी पॅन्ट लागत होती, ती मला आज 35 वरती आलेली आहे. जवळपास माझे 4 इंचेस माझे कमरेचे कमी झालेले. त्याचबरोबर माझा जो पाठीचा त्रास होता तो देखील माझा बंद झाला, गुडघ्याचा त्रास बंद झाला, हायपर ऍसिडिटी बंद झाली. असे बरेचसे माझे प्रॉब्लेम होते, डिसऑर्डर होते, असे सगळे माझे पोट फुगण्याचा त्रास असेल, असे अनेक आजार होते जे मला आज माझे सगळे बंद झालेले. आणि ते फक्त आणि फक्त गुड न्यूट्रिशन, डेली वर्कआउट आणि कंटिन्यू म्हणजे सातत्य मी ठेवलं या गोष्टीला. आणि या सातत्याचा मला हा जो माझा आता मला 2 महिने झालेले, पण या 2 महिन्यामध्ये म्हणजे अमेझिंग असा माझा म्हणजे बदल झालेला आहे. तर मी थँक्स कुलदीप पवार सर यांना सांगेल, रीना मॅडमांना सांगेल. हा माझा पोटाचा घेर होता की म्हणजे असं म्हटलं जातं की एखादं प्रेग्नेंट लेडी जी होती ना, तसे माझी जी साली आहे तिचं नाव म्हणजे ती मला अशी म्हणायची स्वीटी, तिला आम्ही आम्ही तिला प्रेमा स्वीटी म्हणतो. ती म्हणायची की जिजू तुमचं पोट म्हणजे एक डिलिव्हरीच्या बाईसारखं आहे, काहीतरी कमी करा. पण माझ्याकडे पर्यायच नव्हता की कसं कमी करायचं म्हणून. शेवटी मला असं वाटत होतं की या लाईफस्टाईल सोबत मला जगावं लागणार आहे. पण खरंच मी कुलदीप सर असतील, रीना मॅडम असतील, आपले ऑल कोचेस असतील, त्यांनी एवढं अमेझिंग असा बदल करून टाकला की आज बरेचसे विचारतात की विजय सर तुमचं तो पोट कुठं गेलं, काय कुठं गेलं. पण आज सगळं हे हेल्दी लाईफस्टाईल मुळे झालेलं आहे. सगळ्यांना माझी विनंती की सगळ्यांनी डेली वर्कआउट करा, न चुकता वर्कआउट करा. कंटाळा आला ना तर कंटाळाला साईडला टाका, पण तुमच्या शरीराकडे लक्ष द्या. कारण की असं म्हटलं जातं शरीर संपत्ती ही सर्वात मोठी संपत्ती आहे. जर आपल्याकडे शरीरच नसेल तर काही नाही. गाडी बंगला हे शरीरामुळे, आपल्यामुळे, गाडी बंगला आपण त्यांच्यामुळे नाहीये. तर मी एवढंच म्हणेल. त्याचबरोबर माझा हा सरांनी माझे पोटाचा घेर जो 44 इंच होता, खूप म्हणजे म्हणजे ते फोटो हा बघितल्यानंतर जो तरी मला हा जो रिझल्ट आहे सर, मला वाटतं तारीख आहे इथं 10/11/2024. येस दिसली सर, आहे ना येस सर सर. तारीख? 10/11/2024, बरोबर. 24. हो तुम्ही सर. एकदा परत तुमचं हे करून घ्या, बीएमआय. ओके. येस सर. हम्म. कारण याच्यापेक्षा अजून कमी झालेला असेल. ओके. हो सो सर, एकदा खूप कमी. परत इंचेस लॉसचं पण घेऊ. ओके. हो. आणि ओव्हरऑल फॅट, जे काही पोटाचा घेर होता तो किती झाला तो बघूया. यस. येस सर, येस सर. यस, नक्कीच एकदा तरी विजिट द्या ऑफिसला. त्या येस सर, येस सर. त्यानंतर माझा जो भाचा आहे त्याचा देखील चेहरा खूप हे झालेला